आज आपण रवा केक ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यापासूनच बनवलेले हे रवा केक खायला खूप टेस्टी, खूप स्पॉन्जी बनतात आणि ओव्हनचा वापर न करता गॅसवरतीच हा रवा केक बनवलेला आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या प्रमाणानुसार वाटी घेऊ शकता। 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि थोडीशी इलायची पावडर किंवा तुम्ही वेलदोडे अखंड सुद्धा घालू शकता। हे तिन्ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता रवा, साखर आणि वेलची पावडर आपली बारीक करून झालेली आहे। ते आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी मैदा घालायचा आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, खायचा सोडा, एक वाटी तेल, एक वाटी दूध। हे नॉर्मल दूध आहे, जास्त गरम ही नाही आणि गार ही नाही, नॉर्मल आपलं रेग्युलर दूध आहे। हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण आधी 1 वाटीच दूध घातलेलं आहे, नंतर आपल्याला एक अर्ध वाटी नंतर दूध लागणार आहे। ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। हे सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। ह्या बॅटरला आता आपण 10 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे। रवा असल्यामुळे बॅटर थोडं भिजल्यानंतर थोडं घट्ट होतं। आता इथे आपण या स्टेजला अर्ध वाटी दूध घालायचं आहे आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। इथे मी चौकोन ट्रे किंवा साचा वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही गोल आकाराचा कोणत्याही साचा वापरू शकता। इथे मी आधीच ग्रीस करून घेतलेला आहे, म्हणजे थोडं तेल लावायचं आधी किंवा तूप लावायचं आणि गव्हाचे पीठ किंवा मैद्याने त्याला डस्ट करून घ्यायचं आहे आणि आता आपलं मिश्रण त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तुम्हाला बटर पेपर वापरायचा असेल तर बटर पेपर वापरू शकता किंवा अशा पद्धतीने तूप तेल लावून गव्हाच्या पिठाने किंवा मैद्याने डस्ट करून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। बॅटर ओतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे आणि गॅस आपला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने एका पातेल्यामध्ये स्टँड ठेवायचे आणि आपले मिश्रणाचे भांडे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। साधारण 30 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही जर वाटी लहान प्रमाणात घेतला तर तुम्हाला बेक करण्याचे टायमिंग कमी लागेल, त्यामुळे तुम्ही सारखं चेक करू शकता। इथे मला साधारण 30 ते 35 मिनिटं बेक करण्यासाठी लागलेलं आहे। आता आपलं केक तयार झालेलं आहे का ते चेक करूया। तुम्ही बघू शकता चाकू किती सहजपणे केकमध्ये गेलेला आहे।
आणि चाकूला सुद्धा केक लागलेला नाही आहे, म्हणजे आपला केक तयार आहे. केकला खूप रंग छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला डीमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही आधीच केक डीमोल्ड केला तर तुटण्याची किंवा भांड्याला खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्णपणे केक थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. आता आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. साईडने सुद्धा केक असं सुटलेलं दिसेल. केकला खूप छान पद्धतीने रंग आलेला आहे. आधी चाकूने साईडच्या कडा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं साचा चौकोन किंवा गोल असेल तर व्यवस्थित निघेल, सहज निघेल. आणि एका प्लेटमध्ये आपल्याला त्याला डीमोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने केकला रंग पण आलेला आहे आणि जाळी पण किती सुंदर, किती छान पडलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. आता आपण ह्याला आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायचा आहे. इथे मी एक पीस काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता आतल्या साईडने सुद्धा केक आपला चांगला भाजलेला गेलेला आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतला तर तुमचे केक अशाच पद्धतीने टेस्टी आणि मस्त होतील. खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतात हे रवा केक. आणि अगदी कमी साहित्यामध्येच, घरच्याच साहित्यामध्येच आपण बनवलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.